विस्तारानं विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात झालेल्या अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातल्या कायदा सुव्यवस्थेच्या मुद्द्यावर विरोधकांचे आरोप खोडून काढले. दिवंगत अजित पवार यांच्या अपघाती मृत्यू प्रकरणाच्या चौकशीविषयी माहिती दिली. तसंच शेतकऱ्यांना कर्जमाफी देताना 50,000ची अट काढून टाकल्याची घोषणाही त्यांनी केली. राज्यात गुन्हे नोंदणी आणि गुन्हे सिद्धतेच्या प्रमाणात लक्षणीय वाढ, महिलांवरच्या गुन्ह्यांची नोंद आणि तपासालाही गती मिळाल्याचं मुख्यमंत्र्यांनी सभागृहात सांगितलं. गेल्या 10 वर्षात गुन्हे सिद्धतेचं प्रमाण सुमारे 9.5% वरून 52% वाढलं आहे. गुन्हे उघडकीला येण्याचं प्रमाण 82% पोहोचलं आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. राज्य गुन्हेगारीच्या क्षेत्रात 7व्या क्रमांकावर आहे असं सांगत हा क्रमांक आणखी खाली नेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असंही ते म्हणाले. नव्या कायद्यानुसार आता गुन्हेगारी संदर्भात ई साक्ष नोंदवली जाते, ज्यामुळे दिलेली साक्ष बदलणं सोपं असणार नाही आणि शिक्षा होऊ शकेल, असंही ते म्हणाले. महिलांवरच्या लैंगिक अत्याचाराची प्रकरणं नोंदली जाण्याचं प्रमाणही वाढलं आहे. गेल्या वर्षभरात दाखल करण्यात आलेल्या अशा प्रकरणांमध्ये 4,334 आरोपी ओळखीचे किंवा कुटुंबातले होते. केवळ 5 आरोपी अनोळखी आहेत, असं सांगत कुटुंबानं पीडितांच्या पाठीशी उभं राहून अशा गुन्ह्यांची नोंद करण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं. हरवलेल्या महिलांपैकी 93% महिलांचा शोध लावून त्यांना घरी पोहोचवण्यात आला आहे, असंही त्यांनी सांगितलं. यात अपहरणाचं प्रमाण केवळ 5.5% इतकं असल्याचं त्यांनी सांगितलं. ऑपरेशन मुस्कान योजनेत 43,558 बालकांचा शोध घेऊन त्यांना घरी परत पाठवण्यात आलं आहे, असं गृहमंत्री म्हणाले. आपण जर बघितलं तर 2021 पासून 26 पर्यंत बेपत्ता झालेल्या महिला 2,34,811, त्यापैकी शोध लागल्या आणि आपल्या घरी पोहोचलेल्या महिला 2,17,758, म्हणजे 93% महिला यातल्या या घरी पोहोचल्या. आज ऑपरेशन मुस्कानच्या माध्यमातून 43,591 बालकांचा शोध हा आपल्या पोलिसांनी या ठिकाणी लावला आणि त्यांना घरी नेलाय, घरापर्यंत पोहोचवलेलं आहे. सायबर गुन्ह्यांविषयीही त्यांनी माहिती दिली. आतापर्यंत सायबर गुन्ह्यातले 439 कोटी रुपये गोठवण्यात आले आहेत, असं सांगत सायबर गुन्ह्यांची APK अशी सिस्टम आली असून त्यातून अँड्रॉइड फोन हॅक करता येतो, अशी माहिती त्यांनी दिली. अंमली पदार्थांविरुद्धचा लढा केंद्र आणि राज्य सरकार मिळून अधिक जोरकसपणे लढत आहेत. या वर्षात 411 कोटी रुपयांचा अंमली पदार्थ साठा जप्त करून हे रॅकेट चालवणाऱ्या सलीम डोडाला अटक केली असल्याचं त्यांनी सांगितलं. अशा गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या 18 पोलिसांना बडतर्फ करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. अंमली पदार्थांच्या गुन्ह्यांचे खटले वेगळे चालवण्यासाठी राज्यात 5 विशेष NDPA न्यायालय स्थापन केली जातील, अशी घोषणाही त्यांनी केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती मृत्यू प्रकरणी CID आणि AAIB अशा 2 संस्था तपास करतायत. या संस्थेचा अहवाल पुढच्या वर्षी जानेवारीत येण्याची अपेक्षा आहे. हा अहवाल आल्यावरच पुढच्या तपासाची दिशा ठरवता येईल, असंही त्यांनी सांगितलं. या तपासात विमानाच्या सर्व यंत्रणा मिळाल्या असून त्यांचा तपास सुरू असल्याचंही फडणवीस म्हणाले. पण या केसमध्ये स्पेशली आपल्या केंद्र सरकारने विनंती केली आहे, कारण परदेशातले सगळे तज्ज्ञ याच्यात घेतलेले आहेत, अमेरिकेतली एजन्सी आपण याच्यामध्ये घेतलेली आहे आणि म्हणून त्यांना विनंती केली आहे आणि त्या सगळ्यांनी ते मान्य केलं आहे. आणि म्हणून आपण म्हणजे दुर्दैवाने असं म्हणू नये, पण दादांची जी काही पुण्यतिथी येईल त्याच्या अगोदर हा रिपोर्ट यावा अशा प्रकारचा प्रयत्न आणि तो रिपोर्ट येईल. आणि हा रिपोर्ट आल्यानंतर मग CBI असेल किंवा CID पण असेल, आता CID पण त्याच्यावरच अडकलेलं आहे, कारण वर काय घडलं हे या रिपोर्टशिवाय समजूच शकत नाही. ते धागेदोरे याच्यातच मिळणार आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं की कोणी हा विचार करण्याची आवश्यकता नाही. आमचं सातत्याने याच्यावर लक्ष आहे, केंद्र सरकारचंही लक्ष आहे. केंद्र सरकार योग्य पद्धतीने त्या गोष्टी करते. म्हणून मी पुन्हा सांगतो, या प्रकरणाचं सत्य बाहेर आल्याशिवाय आम्ही चूप बसणार नाही. काही झालं तरी ते सत्य बाहेर आणू, त्याकरता त्याचा जो काही योग्य पाठपुरावा आहे तो पाठपुरावा देखील करू.
राज्य सरकारनं केलेली कर्जमाफीची घोषणा आजवरची सर्वात मोठी कर्जमाफी योजना आहे असं मुख्यमंत्री म्हणाले. कर्जमाफी देताना शिस्त आणि बँकांची स्थिती बिघडणार नाही याचाही विचार केल्याचं त्यांनी सांगितलं. अनेक आमदारांच्या विनंतीनुसार महात्मा फुले कर्जमाफी योजनेतली अट काढून टाकण्यात आली आहे अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. महात्मा फुले कर्जमाफी योजनेतले जे लोक होते ज्यांना 50,000 रुपयापर्यंत आपण म्हटलं होतं त्यांनाही 2 लाखापर्यंत कर्जमाफी झाली. आणि त्यासोबत 26-27चा जो नियम आहे तोही वगळण्यात येईल. आता आपल्याकडे तर सगळं आहेच. 26मध्ये कोणी कोणी पैसे भरले आहेत जसे यांनी सांगितलं 95% लोकांनी पैसे भरले. त्यामुळे आता त्याच्या आधीच्या 3 वर्षातले कुठलेही 2 वर्ष ज्यांनी रेग्युलर भरलेले आहेत ते सगळे लोक याकरता पात्र होतील. पुन्हा सांगतो, पहिल्यांदा राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. यापूर्वी कधीही असा निर्णय झालेला नाही. तसंच 2025पर्यंत असलेली कर्जमाफीची अटही काढून टाकण्यात आली आहे असं त्यांनी सांगितलं. यामुळे अधिकाधिक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळेल असं ते म्हणाले. शेतकऱ्यांना 25,000 कोटी रुपयांची वीजमाफी देखील दरवर्षी सरकार देत आहे असं सांगत कृषी क्षेत्रातल्या योजना आणि सवलती मिळून सरकार एकूण 95,000 कोटी रुपये खर्च करत आहे असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर योजनेअंतर्गत 56 लाख शेतकऱ्यांना 36,585 कोटी रुपयांची कर्जमाफी दिली जाईल असंही ते म्हणाले. आता देशभर स्मार्ट मीटर बसवणं अनिवार्य झालं असून महाराष्ट्रातही आतापर्यंत 1,23,00,000 स्मार्ट मीटर बसवल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. स्मार्ट मीटर वापरणाऱ्या ग्राहकांना काही वेळांमध्ये कमी दरानं वीज वापरण्याची सुविधा देखील दिली आहे. काही ग्राहकांनी वीज बिल वाढल्याची तक्रार केली, मात्र यामागे स्मार्ट मीटर कारणीभूत नाही तर यावर्षीच्या तीव्र उष्णतेच्या लाटेचा हा परिणाम आहे असं मुख्यमंत्री म्हणाले. मिसिंग लिंकविषयीच्या अफवा पसरवणाऱ्यांबद्दल केलेल्या टीकेला उत्तर देताना महाराष्ट्रातल्या प्रकल्पांविषयी खोट्या बातम्या पेरणं आणि अफवा पसरवणं हा राज्याचाच अपमान असल्याचा पुनरुच्चार करत राजकीय टीकाकारांना त्यांनी प्रत्युत्तरही दिलं. सुरक्षित, सक्षम आणि विकसित महाराष्ट्र घडवण्यासाठी राज्य